गुड इव्हनिंग. ट्रेडिंग विथ सीड यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यात पहिला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. विश यू हॅप्पी न्यू इयर ऑल ऑफ यू. हे नवीन वर्ष तुम्हाला चांगलं, आनंदी, सुख समृद्धी, भरभराटीचं जाऊ दे, हीच माझी इच्छा आहे. ट्रेडिंगमध्ये आपण सगळीजण मिळून एक चांगलं काम, सक्सेसफुल इयर हे करायचं आहे. माझ्यासोबत तुम्ही आणि तुमच्यासोबत मी, ॲज अ कम्युनिटी म्हणून आपण एक सक्सेसफुल ट्रेडिंग यावर्षी करून दाखवायचं आहे. तर आता आपण बघणार आहे मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ. हॅलो, एक मिनिट. हॅलो, आता आपल्याला बघायचा आहे मार्केट ॲनालिसिस व्हिडिओ. यामध्ये आपण आज झालेलं मार्केटचं प्राइस ॲक्शन काय होतं, आज मार्केटनं कशा प्रकारे मोमेंटम दिलं, आपले 2 ट्रेड होते आज, दोन्ही ट्रेडचं काय झालं, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर चॅनलला नवीन असाल तर आपले पूर्वीचे व्हिडिओज बघा, तुम्हाला ट्रेडिंग शिकायला, समजायला सोपं होईल. मी कशा प्रकारे चार्टकडं बघतोय, काय लॉजिकनं आपण ट्रेड करतोय, आपण कोणताही इंडिकेटर यूज करत नाही, त्यामुळं थोडंसं एक ॲडव्हान्स लेवलचं हे ट्रेडिंग कन्सेप्ट्स आहेत, प्राइस ॲक्शन कन्सेप्ट्स आहेत, ट्रॅपचे लॉजिक्स आहेत, ते तुम्ही सगळ्यांनी बघून घ्या, जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज तुम्हाला समजायला सुरू होतील. तर चालेल, आताच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर या ठिकाणी बघू शकताय सगळ्यात पहिला मार्केट एक गॅप अप ओपन झालं. आपण जिथं अंदाज केला होता की या लेवलमध्ये आपल्याला मार्केट पाहिजे, इथून आपल्याला सेल घ्यायचा आहे. मार्केट गॅप अप ओपन झालं, दोन्ही लेवलच्या मध्ये होतं. फर्स्ट अटेम्प्ट त्यांना कॉलमध्ये आपल्याला एंट्री दिली. ज्यावेळेला कॉलच्या एंट्रीला ट्रिगर केलं त्यावेळेला आपण 26,000चा कॉल यामध्ये एंट्री घेतली. 240 रुपयाला, 210 रुपयेचा, 30 रुपयेचा स्टॉप लॉस, 655 रुपीजचं टार्गेट होतं 295 रुपीजपर्यंतचं. पण मार्केट हा स्विंग क्रॉस करून पुन्हा एकदा डाऊन साईड युटर्न घेतला मार्केटनं. त्यावेळेला आपला कॉलचा स्टॉप लॉस गेला. त्याच वेळेला स्टॉप लॉस जायच्या आधी मार्केटनं ज्यावेळेला पुटमध्ये एंट्री दिली त्याच वेळेला आपण 26,400च्या पुटमध्ये एंट्री घेतली 230 रुपयाला, आणि आपला स्टॉप लॉस होता साधारण 200 रुपयाला आणि टार्गेट होतं 285. तिथून मार्केटनं एक अर्धा तास साईडवेज राहून नंतर चांगली मोमेंटम दिलं. आपल्या टार्गेट लेवलपासून एक साधारण 20 ते 25 पॉईंट पर्यंत आलं होतं टार्गेट लेवलच्या आधी. इथं प्रीमियममध्ये बघू शकताय 15 रुपये टार्गेट राहिलेलं. तिथून मार्केटनं हा असा रिव्हर्स घेतलं. माझं म्हणणं असं होतं की या ठिकाणी मार्केट एक पुलबॅक घेईल आपल्या बाय एंट्री लेवलपर्यंत, म्हणजे इथं 230, आणि इथून पुन्हा एकदा हायर साईड मोमेंटम करायला निफ्टी वर जाईल, प्रीमियम पण वर जाईल. पण तसं न करता मार्केटनं आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस घेतला आणि बघू शकताय ट्रेलिंग स्टॉप लॉस घेऊन मार्केट पुन्हा एकदा हाय याच प्रीमियमला आलं होतं या ठिकाणी 270-72 रुपये. त्यानंतर मार्केट दिवसभर साईडवेजच राहिलं आपल्या सेल साईड एंट्री लेवलला. तर यावरून एक ट्रेडमध्ये आपला 30 रुपयाचा स्टॉप लॉस गेला, एकमध्ये आपला 14 रुपयाचा स्टॉप लॉस गेला. साधारण 44 रुपीज आज प्रीमियम आपण निगेटिव्हमध्ये आहे. तर यावरून आता उद्यासाठीचं प्रेडिक्शन बघायचं आपल्याला. उद्या निफ्टी काय करू शकतो, निफ्टी उद्या काय करेल. तर गॅप अप ओपन झालं. मी पहिल्यापासून जे माझे व्हिडिओ बघतात त्यांना मी सांगत आलो, ह्यामध्ये पण मी सांगतो, गॅप अप ओपनिंग असेल तर मार्केटचं मोमेंटम वेगळा असते, गॅप डाऊन ओपनिंग झालं तर मार्केटचं मोमेंटम वेगळा असते. ओके, तर डे स्ट्रक्चर आता मी कसं बघतोय तुम्ही पण लक्ष देऊन बघा. डे स्ट्रक्चर, गॅप अप ओपनिंग, ओपन महत्वाचा,
ओके. ओपनच्या नंतर मार्केट कुठल्या साईडला राहिले? डाऊन साईडला. ओपन पासून डाऊन साईडला मार्केट राहिले. म्हणजे आज हा बेरिश डे होता. तर मार्केट चालू असताना ते स्ट्रक्चर आम्ही कसं आयडेंटिफाय करतो? ह्या ठिकाणी मार्केट ज्यावेळेला इथून रिटर्न आला त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की या लेवलच्या मार्केट आता वर येणारच नाही, हे डाऊन साईडच गेलं पाहिजे. तर ते मार्केटचं एक स्ट्रक्चर आहे. आता मी तुम्हाला सांगतो त्यावेळेला समजेल. ओपन पासून प्राइस खाली पाहिजे. तर या ठिकाणी काय झालं? प्राइस ओपन पेक्षा खाली गेली. ओपन पासून मार्केट खाली गेल्यानंतर हे मार्केट बेरिश झोन मध्ये आलं. आता बेरिश झोन मध्ये आल्यावर मार्केट काय करणार? 2 ते 3 वेळेला दिवसभरात थोडंसं एक पडलेलं मार्केट असते, मार्केट थोडंफार फॉल होणार, एक पॉज घेणार म्हणजे काय? ग्रीन कॅन्डल येणार, 2-3 ग्रीन कॅन्डल येणार. हे बाईंगला इन्व्हिटेशन देणार. रिटेल पार्टिसिपेशन या फेज मध्ये मार्केट पडले, कुणीही पुट घेतलेलं नसते, थोडंसं बाईंगला आणायचं. या एरियात काय होते? लोक कॉल बाय करतात का? तर इथं बाय केलं तर स्विंग लोच्या खाली स्टॉप लॉस ठेवता येतोय. हे सिच्युएशन क्रिएट करायचं. रिटेल पार्टिसिपेशनला इथं कॉलमध्ये बाईंगला बसवायचं आणि तिथून स्टॉप लॉस हंट करायचा. एकदा झालं, दोनदा. इथं पण सेम बाईंगला इन्व्हिटेशन दिलं, रिटेल पार्टिसिपेशन बसले, स्विंग लोच्या खाली स्टॉप लॉस हिट. असं एक 2 ते 3 वेळेला करत मार्केट हे डाऊन ट्रेड ओपन पेक्षा खाली या स्ट्रक्चर मध्ये राहते. ओके. तर बघू शकता इथं ओपनच्या खाली हे होतं रिटेल पार्टिसिपेशनला इन्व्हिटेशन, हे होतं त्यांचं ट्रॅप. स्विंग लोच्या खाली स्टॉप लॉस हिट. यानंतर ह्या लोचा अजून स्टॉप लॉस घेतलेला नाही. आता कोण ट्रॅप आहेत बघा. सकाळी इथं कोण कॉल बाय केले असतील ते ट्रॅप आहेत. कॉल बायर्स इथं बाय करणार नाही, इथं बाय करणार नाहीत. हे सगळं झालं की ह्या कॅन्डलला बाईंग करणार. इथं ट्रॅप झालीत. यांचा स्टॉप लॉस या लोच्या खालचा हिट केलाय. यानंतर इथं कॉल बाईंग झाले आणि या कॅन्डलला पण कॉल बाईंग झाले. तर इथं सगळ्या लोकांनी जर का कॉल मध्ये एंट्री घेतली असेल तर मार्केटला उद्या, आज जे हे ह्या लोच्या खाली जाऊ शकत नव्हतं, उद्या इथून आजचं जे काही टार्गेट होतं आपलं त्या टार्गेट पेक्षा खाली, म्हणजे फायनल टार्गेट मध्ये जसं म्हटलं की 100 पॉईंट निफ्टी या लेवल पासून येऊ शकतो. 176 पासून 160 110 पॉईंट होतात. तर हेच उद्या इथून इथपर्यंत येऊ शकते का? इथं कॉल बाईंग ट्रॅप आहे, इथं कॉल बाईंग ट्रॅप झाल्यात. सेकंड हाफ मध्ये लेटेस्ट यांचे स्टॉप लॉस अजून मार्केटने घेतलेले नाहीत. हा लो म्हणजे हे 2 लिक्विडिटी पेंडिंग आहेत. मार्केट काय करणार? थोडंसं वर राहणार. पहिल्यांदा याच्यावर तर जायचंच नाही मार्केटनं. 26,150 तिथं आपल्याला सेल घ्यायचा आहे आणि ह्या सगळ्याचे लो, जेवढे लोज आहेत हे ब्रेक करायला मार्केट येणार. तिथं त्या साईडला आपला टार्गेट पाहिजे. वरती काय झाले? सगळीजण कॉल बाईंग केले. ह्या कॉल बाईंग म्हणजे एक सिच्युएशन बघा, तुमच्या बरोबर पण बऱ्याच वेळेला घडले असणार आहे. मी कॉल बाईंग केला आणि तिथं तो रेट नंतर परत कधी आलाच नाही. मी कॉल बाय केला त्यानंतर तो जो दर होता तो परत कधी आलाच नाही. मी ह्या एरियात कॉल बाय केला, मार्केट त्या एरियात परत कधी आलंच नाही. तर ही सिच्युएशन क्रिएट झाली. स्टॉप लॉस बुक केले, चला ठीक आहे, बरोबर. ज्यांनी स्टॉप लॉस बुक केले त्यांनी बरोबर आहेत. मॅक्झिमम रिटेल पार्टिसिपेशन पैसे का घालवते? विदाउट स्टॉप लॉस ट्रेड करणे. तर त्यांच्यासाठी इथं अडकला, मार्केट लॉस मध्ये होऊन ब्रेक इव्हनला आलं, त्याचं काय असणार? नाही, एवढं लॉस होऊन कव्हर झाले, आता फायद्यात जाईल. पहिल्यांदा होप होतं, परत खाली गेला, ते नाराज होणार. परत एकदा येऊ दे, मी स्टॉप लॉस ब्रेक इव्हनला कमीत कमी लॉस मध्ये बाहेर पडतो. या एरियात मार्केट आलं, परत इगो येणार, नाही आता हे मार्केट वरच येणार. मार्केट पुन्हा एकदा खाली जाते आणि अशा साईडला जाते की तिथनं तुम्ही लॉसच बुक करायचा. तर हे सिच्युएशन त्या एरियात क्रिएट व्हायला लागले. तर आपल्याला उद्यासाठी ह्या सायकोलॉजीला मार्केट जर का ट्रॅप करणं असेल तर ह्या एरियाच्या वर मार्केटने यायचं नाही. या एरियामध्ये आपल्याला सेल घ्यायचा आहे. टार्गेट असणार आहे इथंपर्यंतचं, मार्केट इथंपर्यंत येणार आहे. इथून मार्केट रिव्हर्सल घेऊ शकते.
इथून ज्यावेळेला रिव्हर्सल घेईल त्यावेळेला या हायच्या पण पलीकडे येऊन मार्केट थांबू शकते. तर हे होतं मार्केट स्ट्रक्चरचं एक अभ्यास. त्यानुसार उद्यासाठी आपल्याला एंट्री घ्यायची आहे. तर उद्या मी सगळ्यात पहिला सेल साईड एंट्री देतोय तुम्हाला 26,150. 150च्या जरासं खालीच घेऊया. दीडशे घ्या. 26,150 हे असणार आहे उद्यासाठीचं आपलं सेल साईड एंट्री लेवल. इथून मार्केटनं खाली यायला पाहिजे. रिझन काय आहे? इथं कॉल बाईंग ट्रॅप झाले, इथं कॉल बाईंग ट्रॅप झाले, इथं कॉल बाईंग ट्रॅप झाले. लास्ट त्यांना एक चान्स देणार, लॉस बुक करा ब्रेक इव्हनला कमीत कमी. नाही केला तिथून डाऊन साईड मुवमेंट इथपर्यंत. टोटल लॉस मध्ये त्यांनी पोझिशन बुक करायच्या. तर हे सिच्युएशन इथं क्रिएट व्हायला लागले. 30 पॉईंटचा स्टॉप लॉस, साधारण 80-85 पॉईंटचं टार्गेट मिळते आपल्याला. एक 70-75 पॉईंटचं टार्गेट प्लॅन करायचं आहे. हे असणार आहे उद्यासाठीचं आपलं डाऊन साईडचं टार्गेट. यासाठी एक गॅपडाऊन ओपनिंग होईल. गॅपडाऊन ओपनिंग झाली तर इथं रिटेस्टला येईल. गॅपअप ओपनिंग झाली तर मार्केट ह्या लेवलला ब्रेकडाऊन द्यायला पाहिजे आणि तिथून डाऊन साईड मोमेंटम सुरू करायला पाहिजे. त्यामुळं या लेवलला रिटेस्ट किंवा ब्रेकडाऊन दोन्ही केसमध्ये आपण सेल साईड एंट्री घेणार आहे. स्ट्राईक नोट करून घ्या. $26,400. 26,000 26,400 PE ॲट करंट मार्केट प्राइस. आजचा जो आपला स्ट्राईक होती तीच 26,400च्या पुटमध्ये ॲट करंट मार्केट प्राइस आपल्याला एंट्री घ्यायची आहे. तिथून एक 70-75 पॉईंटचा टार्गेट ₹60 प्रीमियम मध्ये आपल्याला मिळणार आहेत. 26,400चा पुट. तर हे होतं आपलं डाऊन साईडचं मार्केट अनालिसिस. ओके, आता अजून एक इथं स्ट्रक्चर. हे झालं ट्रॅपचं स्ट्रक्चर आणि एक प्राइस ऍक्शन पॅटर्न. इथून मार्केटनं हायर साइड मोमेंटम केले. हा कोणता पॅटर्न आहे? बुलिश फ्लॅग अँड पोल पॅटर्न. कोणता पॅटर्न आहे? बुलिश फ्लॅग अँड पोल पॅटर्न. उद्या मार्केट सेलला एंट्री देऊन थोडसा अर्ध्याच टार्गेट मधनं जरी रिटर्न गेला, त्यानंतर मार्केट ह्याच्या 50%ला म्हणजे आपली सेल साईड एंट्री लेवल आहे इथंच. इथूनच नंतर तो बाईंग साठी हे जेवढी मुवमेंट आल्या तेवढीच मुवमेंट या साईडला येऊ शकते. इथून जर का टॉप टू बॉटम आपण कॅल्क्युलेट केलं 150 पॉईंट, तसंच इथून 150 पॉईंट म्हणजे 26,250 पर्यंत मार्केट हे अप साइड मोमेंटम देऊ शकते. बरोबर. फ्लॅग अँड पोल पॅटर्न इथं तयार व्हायला लागलाय. तर यासाठी बाय साइड पण आपल्याला तयारी ठेवायची आहे. यासाठी आपण इथं एंट्री घेणार या स्विंगच्या हायला. $170 26,170 हे असणार आहे उद्यासाठीचं आपलं बाय साइड एंट्री लेवल. इथून मार्केटने एक हायर साइड मोमेंटम फ्लॅग अँड पोल पॅटर्नच्या नुसार केलं पाहिजे. टार्गेट असणार आहे ₹30 स्टॉप लॉस. टार्गेट असणार आहे 250 पर्यंत. 250 80 पॉईंट्स होतात आपल्याला. 70-75 पॉईंट्स घेऊन या ट्रेड मधनं बाहेर पडायचं आहे.
240 पर्यंत आपण ह्याला होल्ड करायचं. यासाठी एक पॉझिटिव्ह ओपनिंग, इथून मार्केट इथपर्यंत येऊ शकते आणि इथून हायर साइड मोमेंटम केलं पाहिजे. त्यामुळे आपण रिटेस्ट किंवा ब्रेकआउट आपण एंट्री घ्यायचे कॉल मध्ये. स्ट्राइक नोट करून घ्या. $25,900 कॉल ॲट करंट मार्केट प्राइस. उद्या मार्केट एक गॅप अप ओपन होऊन थोडंफार खाली येईल. कुठंपर्यंत? इथपर्यंत 150, 157 पर्यंत येईल. आणि ह्या 157 पासूनच ज्याला रिजेक्शन घेऊन परत वर उठल त्यावेळेला आपल्याला बाय साइड एंट्री लेवलला कॉल मध्ये एंट्री घ्यायची आहे. आपली बाय साइड एंट्री लेवल असणार आहे 26,170. ह्या लेवलला रिटेस्ट करेल किंवा ब्रेकआउट देईल. दोन्ही केसमध्ये आपण 25,900च्या कॉलमध्ये ॲट करंट मार्केट प्राइस एंट्री घेणार आहे. फ्लॅग अँड पोल पॅटर्न क्रिएट झालाय. याच्या इथूनच मी लाईन दाखवतो. इथूनच मार्केटनं हे जर का पॅटर्न सक्सेसफुल होणार असेल इथूनच वर गेलं पाहिजे त्यानं. तर हीच लेवल 157 मेक और ब्रेक लेवल आहे. याच्या खाली मार्केट सेल आहे. ह्या लेवलच्या वर मार्केट बाय आहे. मेजर आपण डाऊन साइड साठीच प्लॅन करणार आहे की मार्केट इथं आल्याशिवाय मार्केट ह्या हाय ब्रेक करणार नाही. हे माझं स्वतःचं एक व्ह्यू आहे, माझा एक बायसनेस आहे. तर 2 मिनिट व्हिडिओ पॉज करून तुम्ही पण लेवल्स मार्क करून घ्या. हायर साइड टार्गेट 250 पर्यंत जाऊ शकते. 241 ला आपल्याला एक 70 पॉईंट निफ्टीचे घेऊन बाहेर पडायचं आहे. डाऊन साइड 75 पॉईंटचा आपण टार्गेट प्लॅन करतोय कारण की मार्केट ओव्हरऑल इथपर्यंत यायचं आहे. 80 पॉईंट खाली येऊ शकते ते. 2 मिनिट व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट काढून घ्या. सेम लेवल्स तुम्ही पण ड्रॉ करायचे आहेत. काय लॉजिक, एकदा लेवल ड्रॉ करायला बघितला की त्यानंतर मागं काय प्राइस एक्शन झाले हे तुम्हाला बघता येईल आणि तुम्ही पण ते लॉजिक लावू शकताय. डाऊन साइडचं अनालिसिस काय आहे, ही कॅन्डलमध्ये कॉल बाईंग, ह्या कॅन्डलमध्ये कॉल बाईंग आणि ह्या कॅन्डलमध्ये कॉल बाईंग, यांच्या लोजला आपली एंट्री आहे. म्हणजे हे जर का सगळे ट्रॅप झाले असतील, मार्केट ह्या लेवलच्या वर येऊ देणार नाही, इथूनच डाऊन साइड मुवमेंट करणार. म्हणजे अल्टिमेट लॉस मध्ये या कॉल बायरांनी आपली पोझिशन कट करायला पाहिजे. या सायकोलॉजी मागे घेऊन ट्रेड बसतोय. सेकंड, मार्केट एक बुलिश मोमेंटम मध्ये, मार्केटनं आज एक पॉज घेतलाय. फ्लॅग अँड पोल पॅटर्न क्रिएट होऊ शकते, हाय चान्सेस आहेत. तर त्यावेळेला आपल्याला एंट्री कुठे घ्यायला लागणार आहे, या ठिकाणी. इथून 150 पॉईंट जसं मार्केट आले तसं इथून 150 पॉईंट मार्केट हे वर येऊ शकते. त्यावेळेला आपल्याला ह्या स्विंगच्या हायला एंट्री घ्यायची आहे, जेणेकरून मार्केट त्यावेळेला 157च्या खाली येणारच नाही. साधारण आपल्या एंट्री पासून 15 पॉईंट होतात ते, 15 पॉईंट, आणि आपला स्टॉप लॉस असते 30 पॉईंट. म्हणजे एक चांगला स्टॉप लॉस ठेवायला जागा आपल्याला मिळू शकते. तिथून एक 70 पॉईंट हायर 80 पॉईंट जाऊ शकते. 70 पॉईंटचा आपला टार्गेट आहे. 26,241 आपल्याला तिथं ट्रेड क्लोज करायचा आहे. तर हे होतं आजचं मार्केटचं अनालिसिस. मार्केटमध्ये तुम्ही पण लेवल्स ड्रॉ करायला सुरुवात करा. मी जे लॉजिक सांगवले ते ऐका. तुम्ही पण ते एकदा ड्रॉ करा की मी काय लॉजिक सांगवले, त्या कॅन्डल्स मार्क करा. त्यानंतर तुम्हाला पण ते समजायला सुरू होईल. उद्या मार्केट त्या लेवलला कसं रिस्पेक्ट करते, कसं रिॲक्ट करते. मार्केटला काहीही करता येते, पण ज्यावेळेला ते लॉजिक थ्रू ते कन्सेप्ट फॉलो करते त्यावेळेला ते एवढं परफेक्ट फॉलो करते की मानलं पाहिजे प्राइसला की कोण तर ह्याला चालवते हे तुम्हाला समजायला सुरू होणार आहे. एक्झॅक्ट त्याच लेवलला रिटेस्ट घेणार, एक्झॅक्ट त्याच लेवलला ब्रेकआउट देणार. या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजायला सुरू होणार कधी, हे लॉजिक समजायला सुरुवात झाल्यानंतर. लेवल्स ड्रॉ करा. उद्या लाईव्ह मध्ये
क्लोज झालेलं मार्केटला समजत नाही की मार्केट तिथं कसं रिॲक्ट केलं. लाईव्ह मध्ये वेळ काढून बघा किंवा आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग अपलोड झालेलं असेल त्यामध्ये बघा की त्या लेवलला आल्यानंतर मार्केट कसं रिॲक्ट करत होतं. तर ते महत्त्वाचं आहे, कारण की तिथं एक्झिक्युशनचा पार्ट आहे. त्या लेवलला आल्यानंतर मी कसं माझे ट्रेड एक्झिक्यूट करतोय, 1 मिनिटानंतर चार्ट वेगळा दिसतोय. आत्ता मला एक काय ते दिसत असते, मी एंट्री घेतली, 1 मिनिटानंतर चार्ट पलटलेला असतोय. त्यामुळे एक्झिक्युशन प्लॅनिंग एक प्रॉपर चांगला बेस पार्ट आहे, एक्झिक्युशन एक ॲडव्हान्स पार्ट आहे. त्यामुळं तुम्ही पण हा व्हिडिओचा कुठला पार्ट समजला नाही पुन्हा एकदा बघून काढा, लेवल्स ड्रॉ करा, त्या लेवल्सला मार्केट आल्यावरती कसं रिॲक्ट करते बघा. लाईव्हमध्ये तुम्हाला वेळ मिळाला तुम्ही बघा, जर का वेळ मिळाला नाही फ्री टाईममध्ये आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग बघा. त्या एरियामध्ये मार्केट जिथं आहे त्या तिथं पण येऊन व्हिडिओ चालू करा आणि कसं रिॲक्ट केले हे बघा. तुम्हाला मार्केट प्राइस ॲक्शन समजायला सुरू होतील आणि त्यानंतर एक्झिक्युशनच्या नंतर जो रिझल्टचा पार्ट आहे, मार्केट आपल्याला एंट्री दिल्यानंतर एक तर स्टॉप लॉस घेणार नाही तर टार्गेट देणार आहे. 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशोमध्ये चालतोय आपण. ॲव्हरेज विन रेट, हायर रिवॉर्ड, रिस्क नाही रिवॉर्ड, हायर रिवॉर्ड, ॲव्हरेज विन रेट हे दोन्हीचं कॉम्बिनेशन मी वापरते. त्यामुळं आपले स्टॅटिस्टिकली इयर एंडला, मंथ एंडला, विकेंडला पॉझिटिव्ह राहतात. मंथ एंडला फायद्यात राहणं हे माझं मेन मोटिव्ह असते आणि इयर एंडला तर राहायचंच आहे. 2025 मी पूर्ण व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळ्यांसोबत मी ट्रेडिंग करून रिझल्ट दाखवल्यात. तुम्ही कोणी बघितला नसाल तर 2025 हिस्ट्री आहे, 26 लाईव्ह बघा आपण काय करतोय ते. तुम्ही साक्षीदार आहे, तुमच्यासोबत मी सगळं शेअर करायला लागले. ॲनालिसिस उद्याचं ॲनालिसिस आजच द्यायला लागले तर करा. मार्केट सोपं आहे, सिम्पल गोष्टी वर्कआउट होतात. ॲव्हरेज विन रेट, हायर रिवॉर्ड, ॲव्हरेज विन रेट, हायर रिवॉर्ड. 50% माझा मागच्या वर्षीचा 40 to 45% विन रेट आलाय, तरी पण आपण 180%ला क्लोज करायला लागलोय. त्यामुळं ॲव्हरेज विन रेट, हायर रिवॉर्डवरती काम करा. स्टॅटिस्टिकली हेच आपल्याला प्रॉफिटमध्ये ठेवणार आहे. तर चालेल, आताचा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया उद्या सकाळी लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये. मार्केट आपल्या लेवलला कसं रिॲक्ट करते बघूया. चालेल, व्हिडिओ कंटेंट आवडलं तर लाईक करा. तुमच्या मित्र परिवार, फॅमिली मेंबर्स जे कोणी ट्रेडिंगमध्ये आहेत त्यांच्यासोबत शेअर करा. कमेंट करत चला. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ ज्यावेळेला अपलोड होतील त्यावेळेला तुम्हाला एक नोटिफिकेशन येत जातील. तर चालेल, आताचा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया उद्या सकाळी लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये.